कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे, कारण कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर उठवण्यात आली आहे। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, तर शहांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे। यासोबतच बांगलादेशमध्येही 50,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवल्याचं दिसतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल, अखेर कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? अगदी बरोबर आहे। जगात भारत हा कांद्याचा सर्वात मोठा निर्यातींपैकी एक देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे जो आहे ते खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। विशेष म्हणजे सरकारने ज्या क्षमतेची निर्यातीला मंजुरी दिलेली आहे ती 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी जी आहे ती केंद्र सरकारने दिलेली आहे। गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जी आहे ती अनेक मंत्र्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की कांद्याची जी निर्यात होती त्याच्यावरती बंदी जी आहे ती आता अखेरकार भाजप सरकारने आणि एकूणच केंद्र सरकारने उठवलेली आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर याचा फायदा मिळणारच आहे। त्याचबरोबर जे छोटे कांदा उत्पादक शेतकरी किंवा जे छोटे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा याचा खूप मोठा जो आहे तो फायदा मिळणार आहे। 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याची निर्यात बंदी लागू करण्यात आली होती, मात्र 31 मार्च म्हणजे वेळेच्या पूर्वीच जे आहे ते केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीची बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येनं पंजाबचे, हरियाणाचे शेतकरी जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने आंदोलनासाठी कूच करत आहेत। अशामध्ये शेतकऱ्यांना, खास करून गुजरात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे आहे त्याचा मोठा दिलासा मिळालेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये कांद्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालं। गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचा खूप मुबलक साठा आहे, त्यामुळे या 2 राज्यांना याचा निश्चितच फायदा झाला। निश्चितच ज्योत्स्ना, शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतो। एकीकडे पंजाब, हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडकलेले आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र, गुजरात मधले जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत तेही सरकारवर नाराज होते आणि अशातच आता सरकारने कुठेतरी शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला असं म्हणावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।